शिवाजी खरात याला देखील पाहतोय. येस, क्वार्टर सेमीचा तिसरा मॅच. तदनंतर सपनाताई नितीन भुवड यांच्या माध्यमातून करण पंडव याने जबरदस्त खेळ केलेला आहे. करण करिता एकंदरीतच 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. विनंती आहे जांगलदेव कुशिवडे संघाचा या ठिकाणी करण पंडव आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. तुमच्याकरिता या ठिकाणी कॅश प्राइज देखील जमा झालेला आहे. आणि जांगलदेवी कुशिवडे बरोबर उद्याच्या सत्रात तुम्हाला 7 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करावं लागेल, कारण 7 वाजल्यापासून सेमीफायनलचे सामने या ठिकाणी होणार आहेत. आता सामना या ठिकाणी पहा. ही लढत अशा पद्धतीची आहे की एकंदरीत सेमीफायनल मध्ये जाण्याकरिता आज क्वार्टर सेमीचा जो सामना आहे तो सामना खेळावा देखील लागेला आणि तो सामना जिंकावा देखील या ठिकाणी लागणार आहे. अशा मी पाहिली तर एक चांगली बेस्ट पकड या ठिकाणी झाली. अर्थात घाणेकर बंधूंच्या माध्यमातून ही पकड झाली. म्हणजे सिद्धांत घाणेकर आणि वेदांत घाणेकर ही पकड या ठिकाणी केली आणि तदनंतरची पकड या ठिकाणी पहा. जबरदस्त अशा पद्धतीची पकड म्हणजेच निखिल घाणेकरांनी पकड केली. अर्थात बराटे अशा पद्धतीचा संदेश घाणेकर या ठिकाणी इथे मात्र बात केली जात आहे. 1-1 अशा पद्धतीचा मॅच याचं दोन्ही संघाच्या माध्यमातून मॅच देखील या ठिकाणी पाहतोय. अर्थात एक बाजूस या ठिकाणी विघ्नहर्ता कोडबा संघ आहे तर एक बाजूस दुर्गामाता खेळा मंडळ कोडबा संघ आहे. आणि याचा दुर्गामाता कोडबा संघाने देखील जर पाहिलं तर या वर्षात 6 ते 7 फायनल जिंकलेले आहेत. असा एक याच ग्रामीण मधला आणि आपल्या पंचक्रोशीतला एक महत्वाचा संघ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो. आणि ज्यांनी जर पाहिलं तर एकंदरीतच आई महाकाली कुंभारली यात्रेची स्पर्धा सलगची 2 वर्ष कुणी जिंकलेत तर नो डाऊट याच दुर्गामाता कोडबा संघ ज्याने ती स्पर्धा जिंकलेली आहे. आणि या वर्षात देखील त्यांनी ती स्पर्धा जिंकली म्हणजे एक चॅम्पियन संघ आज मैदानामध्ये जरूर या ठिकाणी खेळतोय. चालू सामना 1-1 अशा पद्धतीचा आहे, परंतु 1 नंबरची भूमिका ह्या कोणत्यातरी 7 खेळाडूंच्या एका संघाला करावी लागेल. कारण एका सामन्यात आपण पहिलं तर शिवकृपा बणेवाडी संघाला सेमीफायनल मध्ये जाताना पाहिलेलं आहे. मागील सामन्यामध्ये जर पाहिला तर या ठिकाणी जांगलदेव कुशिवडे हा संघ सेमीफायनल मध्ये गेलेला आहे. चालू सामन्यातील कोणता तरी एक संघ सेमीफायनल मध्ये जाईल. आणि शेवटचा मॅच अर्थात केदारनाथ आशीर्वाद सावर्डे बोर्डवाडी आणि सागर क्रीडा मंडळ कोरमा तो शेवटचा मॅच या ठिकाणी असेल. आता देखील जर जरूर या ठिकाणी पाहिलं, परंतु करण पंडव जंगलदेव कुशिवडे संघाचा खेळाडू तुमच्याकरिता कॅश प्राइज आहे. परंतु इथे पहा तुषारची ही चढाई या ठिकाणी आहे. ज्या चढाईमध्ये या ठिकाणी पाहिलं तर 2 गुण प्राप्त होत आहेत. अर्थातच माझ्या मते सागर आणि त्याच्या साथीला पण ऋतिकला देखील पाहिलं. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. तदनंतर या ठिकाणी पहा इथे मात्र चढाई आहे. अर्थात ज्याने या संघासाठी कित्येक वर्ष जबरदस्त कामगिरी केली अशाच पद्धतीचा दुर्गामाता कोडमा संघाचा आणि आरडीसी बँकेचा एक राष्ट्रीय खेळाडू अर्थात अभि घाणेकरला देखील आपण चढाईमध्ये देखील पाहतोय. परंतु त्या खेळाडूची पकड झालेली आहे. त्या खेळाडूची पकड झाली. जबरदस्त अशा पद्धतीची पकड त्याला देखील केली जाते. 4-1 चा मॅच म्हणजे करण पंडव या ठिकाणी दाखल झालेला आहे. ज्याच्याकरिता मॅडम पहिलं तर सपना मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे हे दिलं जाणार आहे. ते देण्याकरिता सर आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज द्यायचं आहे. ज्या खेळाडूने मागील सामन्यात जबरदस्त कामगिरी केली एकदा जोरदार टाळ्या होत येतं. खऱ्या अर्थाने मागील क्वार्टर सेमीच्या सामन्याचं सामनावीर आहे ज्याने 2 सुपर एड केल्या आणि सामना या ठिकाणी कुशिवडे संघाच्या दिशेने वळवला. त्याच करणला या ठिकाणी कॅश प्राइज देऊन या ठिकाणी गौरवलेला आहे. 1-4 चा मॅच. एक विरुद्ध 4 अशा पद्धतीचा मॅच देखील मैदानामध्ये जरूर चाललाय. परंतु या संघात देखील पर्यंत महत्वाचे 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. त्याच वेळी जर पाहिला तर साहिल घाणेकर असेल, वेदांत घाणेकर असेल आणि सिद्धांत घाणेकर
हे खेळाडू देखील जरूर आहेत. तिन्ही एक चांगल्या पद्धतीचे पकडपट्टू आहेत. परंतु महत्वाचा पकडपट्टू अर्थात सिद्धांत आहे, ज्याने या वर्षात माझ्या मते 4 ते 5 स्पर्धेत ज्याला आपण सर्वोत्तम पकडपट्टू देखील या चषकावरती नाव करताना पाहिलेलं आहे. नुकतीच एक माझ्या मते मांडकी खांबेवाडीतील स्पर्धा जिथे देखील अंतिम विजयी झालेला हा दुर्गामाता कोडमा संघ आहे. थर्ड रेड इथे तिसरी चढाई या ठिकाणी होते आणि तिसऱ्या चढाईत काय झाले, चूक होते, चुकीचा फायदा जरूर या ठिकाणी विघ्नहर्ता संघाला मिळेल. माझ्या मते ही आकडेवारी या ठिकाणी चालू चढाई अर्थात वेदांत घाणेकरची चढाई, वेदांत या ठिकाणची चढाई करतोय आणि ही चढाई या ठिकाणी करत असताना इथे मात्र व्हायचं आहे बोनस प्लस पॉइंट. वेदांतने मात्र टर्निंग पॉइंट केलाय. वेदांतने मात्र सामन्याचा या ठिकाणी संपूर्ण चित्र बदललेलं आहे, कारण गुण प्राप्त झाल्यानंतर मैदानामध्ये कोण दाखल झालाय अर्थात या ठिकाणी संदेश घाणेकर दाखल झालेला आहे आणि तो दाखल झाल्यानंतर पाहिजे आहे त्याला लगेचच या ठिकाणी बाद केला जाईल. यावेळी देखील पहिल्या तर 2 गुण मिळत आहेत अर्थात संदेश आणि वेदांत 2 बंधू देखील या ठिकाणी बाद झाले. पुन्हा एकदा शेवटचा खेळाडू करतो माझ्या मते रिवायवल केलं जाईल. एक नवीन खेळाडू मैदानामध्ये 3-7 अशा पद्धतीचा मॅच. त्यानंतर पुन्हा एकदा युवा टॅलेंटेड आणि जबरदस्त खेळाडू अर्थात पियुष घाणेकर या ठिकाणी आहे, ज्याची चढाई देखील जरूर पाहतोय. 3-7 चा मॅच. परंतु आता या ठिकाणी लोन दिला जातोय, ऑल आउट केले जातंय ती बलाढ्य अशा पद्धतीच्या दुर्गामाता कोडमा संघाला आणि ऑल आउट केल्यानंतर 4 विरुद्ध 10 6 गुणांची आघाडी अर्थातच विघ्नहर्ता कोडमा या संघाकडे. 4-10 चा मॅच. 10-4 चा मॅच. आता दुसरा हाफ या ठिकाणी आहे. आता एकंदरीत दुसरे हाफला देखील आपण सर्व या ठिकाणी पाहतो. दहा 4 अशा पद्धतीचा मॅच या ठिकाणी आहे आणि अर्थातच 6च लीड अप आहे. पहिल्या मध्ये जी 6ची आघाडी मिळवली त्याच विघ्नहर्ता कोडमा संघाने. परंतु आता दुर्गामाता कोडमा आता यांची देखील पाहिले ना तर महत्वाचे खेळाडू आता संपूर्ण खेळाडू मैदानामध्ये आहेत. सिद्धांत, संदेश, ऋतिक, अभि, तदनंतर सागर, साहिल आणि वेदांत हे 7 खेळाडू मैदानामध्ये आहेत. त्यातली ऋतिक घाणेकर ही चढाई करतोय. संघाचा एक महत्वाचा उजवा मध्यरक्षक आणि चांगल्या पद्धतीचा चढाईपटू देखील आहे. तो ऋतिक घाणेकर वारंवार अशा पद्धतीची चढाई करत असताना त्याची देखील निरंक अशा पद्धतीची चढाई जमल्यानंतर ज्याने पहिला लोन देण्यात एक महत्वाची चढाईमधली भूमिका केलेली आहे तोच खेळाडू अर्थात नो डाऊट तुषार घाणेकर देखील या ठिकाणी आहे. 10-4 चा मॅच. 6चं लीडअप आणि मिनिटे देखील 6 आहेत आणि 6 मिनिटांमध्ये प्रति मिनिटामध्ये दुर्गामाता कोडमाने संघाने देखील एक जरी गुण प्राप्त केला ना तरी देखील हा सामना त्यांच्या दिशेने या ठिकाणी बोलणार आहे. म्हणजे आता कोण कोणावरती लोन देणार आणि कोण स्वतःवरती लोन घेणार नाहीये याच्यावरती या सामन्याचा रिझल्ट असेल. थर्ड रेड. आता मात्र डू ऑर डाय स्पेशालिटी इथे संदेश घाणेकर काम केले जात आहे. उजवा कोपऱ्याचे खेळाडू या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई. शेवटची 5 मिनिटे. 5 मिनिटांचा कालावधी आहे. विघ्नहर्ता 10 आणि दुर्गामाता 5. आणि त्याच विचार पाहिली तर एक दरम्यानची चांगली पकड अर्थात ऋतिक आणि त्याच्या साथीला आपण सागरला देखील पाहिलं. चांगली पकड या ठिकाणी केली जाते आणि तदनंतर या ठिकाणी संदेश घाणेकर एक चांगल्या पद्धतीचा संदेश घेऊन आलेला हा खेळाडू चढाईमध्ये देखील पाहतोय.
परंतु या ठिकाणी पहा, या खेळाडूचं हेच कौशल्य आहे की या स्टेपिंग करून फुटवर्क मध्ये या ठिकाणी या बचावपट्टूंना या ठिकाणी भाग पाडलं जातं, मोहित केलं जातं आणि त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीचे एस्केप. 10-7 मॅच. शेवटच्या 4 मिनिटांचा कालावधी आणि 10-7 म्हणजे 3ची आघाडी या ठिकाणी विघ्नहर्ता संघाकडे. शेवटची मिनिटे 4 परंतु आघाडी 3ची. 10-7 असा अजूनही मॅच मैदानामध्ये चाललाय. मॅच रंगलाय आणि रंगवण्याचं काम देखील हे संपूर्ण खेळाडू या ठिकाणी करता येतात. मॅच काही जबरदस्त मॅच या ठिकाणी चाललाय. सर्वांना या ठिकाणी अशा पद्धतीचे सामने पाहायची या ठिकाणी ज्याच्याकरिता क्रीडासिक दाखल झाले आणि त्याच मी जर पाहिलं तर इथे काय होत आहे, अर्थात एक खेळाडू म्हणजेच सिद्धांत गाणेकर या ठिकाणी बाद झालाय. तो मैदानाच्या बाहेर देखील गेलाय. पुन्हा एकदा 11-7 मॅच. ज्याने 2 गुण प्राप्त केले तो संदेश गाणेकर ही चढाई या ठिकाणी करतोय. शेवटची 3 मिनिटे आणि 4ची आघाडी. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये 4ची आघाडी कोणाकडे आहे तर विघ्नहर्ता कोणमास. आता या ठिकाणी पहा, शेवटची 3 मिनिटे. 3 मिनिटापेक्षा फार कमी मिनिटांचा कालावधी आणि या 4ची आघाडी अर्थातच विघ्नहर्ता क्रीडा मंडळ कोणमाळा या संघाकडे. चला शेवटचा पुकार दिला जातोय अर्थात केदारनाथ आशीर्वाद सावर्डे बोडवाडी विरुद्ध सागर क्रीडा मंडळ कोणमाळा. दोन्ही संघांना हा शेवटचा पुकार आहे. आपण प्रवेशद्वाराच्या दिशेने यायचं आहे. थर्ड रेट दुर्गा माता. आता चालू चढाई ऋतिक घाणेकरची चढाई आहे. परंतु या ठिकाणी या सामन्याचा रिझल्ट बदलला जातोय. एकंदरीतच 75 फार महत्वाचा आहे आणि हा सामन्याचा टर्निंग पॉइंट आहे. आता शेवटचा खेळाडू. शेवटच्या 2 मिनिटांपेक्षा कमी मिनिटांचा कालावधी आणि मॅच इक्वल देखील आहे. 11-11 इक्वल मॅच. परंतु यावेळी देखील सुंदर पकड या ठिकाणी झाली. सुरुवात वेदांत गणे. 11-14 मॅच. ज्याप्रमाणे आपण आयुष्य बदलताना पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे आता सामना देखील बदलताना पाहिलेला आहे. जो संघ एका मिनिटापूर्वी या ठिकाणी 4 गुणांनी पिछाडीवरती होता तो आता 3 गुणांनी आघाडीवरती देखील गेलाय. या ठिकाणी पाहिलं तर चालू सामन्यात ऋतिक घाणेकर याने जर पाहिलं तर एक सुंदर चढाई केली. 4 गुण प्राप्त केले ज्याच्याकरिता त्यांच्या संघाची पाठीराखी आणि एक जबरदस्त खेळाडू समीर दादा घाणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. कारण त्यांना देखील सामन्याचं टर्निंग पॉइंट कोणतं आहे ते देखील समजले आहे. परंतु आता देखील पाहायचं आहे, आताची पकड या ठिकाणी पाहायचं आहे. अर्थात महत्वाच्या क्षणात अभि गाणेकरने देखील सांगून दिलंय की इथे आता शेवटची काही सेकंद जरूर. आता या ठिकाणी पहा 99.99% म्हणजेच 99.99 हा सामना दुर्गा माता कोणमाळा संघाच्या दिशेने पडलाय. कारण की माझ्या मते हा सामना कसा होता, या आजच्या दिवसातला सर्वात महत्वाचा सामना झालाय. या सामन्याकरता मित्रांनो एकदा